नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। भाविकांना आलेले विविध अनुभव रोज तुमच्या समोर घेऊन येत असते। जर का तुम्हाला हे अनुभव आवडत असतील तर कृपया आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉन क्लिक करा, ज्यामुळे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील। आणि तुम्हाला तुमचे देखील काही अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक किंवा इंस्टाग्रामवर लिहून पाठवू शकता। फेसबुक आणि इंस्टाग्रामची आयडी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे। तर चला आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया। नमस्कार, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे। चला आजच्या अनुभवाला आपण सुरुवात करूया। जय गजानन माऊली, कृपया माझं नाव सांगू नये। ताई, मी 2024 मध्ये नागपूर येथे एका सोनाराकडे 2000 रुपये महिना असे पैसे भरायचे व त्याच दरम्यान मी हल्ली जिथे राहते तिथे सुद्धा मी 500 रुपये प्रमाणे महिना असं सोनाराकडे कार्ड काढलं। पण नोव्हेंबर 2024ला माझ्याकडून दोन्ही पण सोनाराचे कार्ड हरवले। नागपूरच्या सोनाराचे पैसे मी ऑनलाईन भरले होते, ते त्यांनी पैसे भरण्याची पावती नसताना देखील पैसे मिळाल्याचे कबूल केले, कारण त्यांच्याकडे ऑनलाईन व्यवहार दिसत होते। त्यामुळे नागपूरच्या सोनाराचा प्रश्न नव्हता। पण मी ज्या दुसऱ्या सोनाराकडे 500 रुपये प्रमाणे पैसे भरत होती ते सोनार काही व्यवहार कबूल करेना। त्यांनी मला सांगितलं की तुम्ही पैसे भरल्याची स्लिप घेऊन या, तरच मी तुम्हाला तुमच्या ठरल्याप्रमाणे सोनं देईल। मी त्या कार्डाचा व्यवहार हा फक्त रोख रकमेने केला होता। त्यामुळे मी त्या सोनाराला वारंवार विनंती केली की तुम्ही तुमच्या खाते पुस्तकात तपास करा, जिथे मी पैसे भरल्याची नोंद असेल। पण ते सोनार काही ऐकायला तयार नव्हते। त्यांनी मला चक्क 1.5 वर्ष असंच टाळाटाळ केली। मी 2024च्या डिसेंबर महिन्यामध्ये महाराजांना हात जोडून त्या सोनाराकडे जे कार्ड काढले होते त्यानुसार जर मला ठरल्याप्रमाणे सोने मिळाले तर मी माझा अनुभव रेवती चॅनलवर शेअर करेल असं सांगितलं होतं। आणि मग चमत्कार घडला। जो सोनार मला वर्षभर सोने देण्यासाठी टाळाटाळ करत होता त्याने मी भरलेल्या पैशांच्या मोबदल्यात मला 1.5 ग्रॅम सोन्याची नथ, जी माझ्या बहिणीसाठी मी मागितली, ती दिली। वास्तविक तो सोनार मला जे पैसे देत होता त्यापेक्षा ती नथ ही थोडी महाग होती। त्यामुळे मी त्या सोनाराला वरचे 15,000 रुपये देऊन ती नथ करून घेतली। आणि अशा प्रकारे माझ्या गजानन महाराजांनी माझी प्रार्थना ऐकून पैसे बुडण्यापासून वाचवले व माझ्या मनातील इच्छा पूर्ण केली। जय गजानन माऊली, गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा अनुभव कसा वाटला कॉमेंट करून नक्की कळवा। आता बघूया आपला पुढील अनुभव। जय गजानन रेवती ताई, मी दीपा। मी दररोज तुमच्या चॅनलवरचे अनुभव ऐकत असते। काल देखील माझा घसा खूप दुखत होता, त्यावेळेस मी महाराजांचाच अनुभव ऐकत होते आणि महाराजांना म्हणाले, जर सकाळपर्यंत माझा घसा दुखणं कमी झालं तर मी देखील रेवती चॅनलवर माझा अनुभव शेअर करेल। आणि तसाच माझा घसा दुखणं थांबलं, त्यामुळे हा अनुभव मी शेअर करत आहे। जय गजानन श्री गजानन, गण गण गणात बोते। ताई, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही तुमचा अनुभव आमच्याबरोबर शेअर केला। आणि तुम्हा सगळ्यांना ताईंचा आणि आजच्या आपल्या दोन्ही माऊली भक्तांचे अनुभव कसे वाटले कॉमेंट करून नक्की कळवा। अनुभव आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त लोकांबरोबर शेअर करा। आता वेळ आहे प्रश्नमंजुषेतील आपला आजचा प्रश्न सांगायची। आजचा प्रश्न असा आहे की महाराजांचे भक्त दादा खापर्डे यांचं संपूर्ण नाव काय आहे? प्रश्न पुन्हा एकदा, महाराजांचे भक्त दादा खापर्डे यांचं संपूर्ण नाव काय आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। आता बघूया मागील प्रश्नाचं बरोबर उत्तर काय आहे। तर उत्तर आहे, महाराजांचा सध्याचा मठ हा सर्वे नंबर 700 मध्ये बांधण्यात आलेला आहे। आणि ज्यांनी बरोबर उत्तरं दिली आहेत त्यांची नावे पुढील प्रमाणे: पहिलं रमेश काळे, 2 आईस बियर, 3 प्रज्ञा मोघे, 4 मनोरमा शेरकी, 5 विद्या भडंगे, 6 अपर्णा भालेकर, 7
बिट्टूस, 8 राजेश फरांदे, 9 योगिनी, 10 जयश्री गाडे, 11 राजेंद्र मोघे, 12 साई आंधळे, 13 भार्गव कावडे, 14 निलिमा देहाले, 15 विद्या वानखेडे. तर तुमच्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असा जास्तीत जास्त सहभाग घेत राहा आणि बरोबर उत्तरं देत राहा. आणि जर का तुम्हाला तुमचे देखील अनुभव शेअर करायचे असतील तर ते तुम्ही मला कॉमेंटद्वारे फेसबुक, इंस्टाग्राम किंवा आपल्या जीमेलच्या आय डीवरती लिहून पाठवू शकता. फेसबुक, इंस्टाग्राम आणि जीमेलची आय डी आपल्या प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरु गजानन माऊली नमः. गण गण गणात बोते.